जय जय देव विशुद्ध अविद्योद्यानधिरदो शमदम मदन मद भेद दयार्णव. भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमकृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसलो. श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 7व्या ओळीचा आपण विचार करतो. संगीत आहे का? कोणी खाली संगीत आहे का? राखमार संगीत म्हणून विषय आहे सद्गुरु स्तुती. जय जय देव विशुद्ध अविद्या उद्यान द्विरद शमदम मदन मद भेद दयार्णव. हे सद्गुरुदेवा, तुम्ही कसे आहात? जय जय देव विशुद्ध. तुम्ही शुद्ध आहात. जगामध्ये शुद्ध म्हणजे पवित्र काही गोष्टी आहेत. त्यात काही भूतकाळात आहेत, काही वर्तमान काळात आहेत. गाय ही पवित्र आहे, पण ती वर्तमान काळात आहे. गायीचं पंचगव्य पवित्र आहे, शुद्ध आहे, पण वर्तमान काळामध्ये ती मृत झाल्यावरती तिला स्पर्श केला तर स्नान करावं लागतं. वाघ हरिण पवित्र आहे, पण ते भविष्य काळात. वर्तमान काळात जिवंत आहे तोपर्यंत हरणाच्या चामड्यावर बसून जर अनुष्ठान केलं तर त्यात विद्युत प्रवाह असतो. ते लवकर अशा प्रकारे सक्सेस होईल. वाघाचं कातडं त्याही पेक्षा त्याच्यात जास्त विद्युत प्रवाह असतो. ते लवकर कोणतंही अनुष्ठान सक्सेस होईल. पण त्यांच्या कातड्यावर बसल्यावर कातडं पवित्र आहे, वाघ पवित्र नाही. वाघ पवित्र म्हणून जर त्याला मिठी मारायला गेला तर यद गतवान वर्तन. हरिण सुद्धा मेल्यावर पवित्र आहे.
काही वर्तमान काळात पवित्र, काही भविष्य काळात पवित्र आहे. संत हे अखंड पवित्र आहे. काल सांगितलं ना, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. पवित्रता प्राप्त होते अखंडित प्रेम भाव. आपणही अखंड पवित्र आहोत. नाम हे अत्यंत पवित्र आहे. हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. अखंड मुखामध्ये जर भगवंताचं नाम असेल तर आपला देहही पवित्र आहे. अशा पुष्कळ गोष्टी पवित्र आहेत जगामध्ये. मी सगळं सांगत नाही, वेळ घेत नाही तुमचा. तर सद्गुरू संत जे आहेत हे अत्यंत पवित्र आहे. म्हणून इथं विशेषण दिलं, जय जय देव विशुद्ध. हे सद्गुरुदेवा, तुम्ही अत्यंत पवित्र आहात, जगाला पवित्र करणारे आहात. तुमचा जय जयकार असो. तुमच्या शुद्धत्वाच्या संसर्गाने तीर्थही पवित्र होतात. काल सांगितलं मी तुम्हाला. जगाच्या मालिन्याने ज्यावेळी भगीरथ राजाने गंगेला आणलं, आव्हान केलं, तेव्हा तिनं म्हटलं होतं गंगेनं पवित्राला, भगीरथाला, की बाबा रे, तू आणतोस मला खरं आहे, पण जगाच्या स्पर्शाने मी अपवित्र होईल. तेव्हा तिथं भगीरथाने सांगितलं, तुला संत पवित्र करतो. संतांच्या चरण स्पर्शाने तो पवित्र होतो. म्हणून सामान्य लोक तीर्थाला जातात आणि साधू संतही जातात. सामान्य जातात ते आपलं पाप जाण्याकरता, आणि साधू संत जातात ते तीर्थाचं पाप नष्ट करण्याकरता. म्हणून म्हटलं या ठिकाणी की तुझी या शुद्ध अविद्या उद्यान द्विरद शमदम मदन मद भेद दया, तुमच्या शुद्धत्वाच्या स्पर्शाने, तुमच्या शुद्धत्वाच्या संसर्गाने गंगादी तीर्थही पवित्र होते. त्यांचंही मालिन्य जाते. कुक्कुट ऋषीचं तुम्हाला कथा माहिती आहे, पुंडलिकाची कथा आहे ती. तीर्थ कसे पवित्र आहेत त्या कथेतून सांगितलेलं आहे. बरं, तुमची जी शुद्धता आहे ही सापेक्षिक नाही आहे, ही निरपेक्ष शुद्धता आहे. ते दुसऱ्याच्या संबंधाने पवित्र होतं. गंगादी तीर्थ संतांच्या अपेक्षेने पवित्र होतं. तसं संत हे सापेक्षिक पवित्र नाही आहेत, निरपेक्ष पवित्र आहे. शुद्धत्वाच्या दृष्टीने जर विचार केला तर देवा, तुम्ही अविद्या उद्यान द्विरद, तुम्ही कसे आहात? अविद्येच्या भूत भौतिक रूपी अविद्योद्यान
म्हणजे अविद्येचा बगीचा असं म्हटलं. अविद्योद्यान, अविद्या आणि उद्यान त्या ओ मध्ये आलेलं आहे, त्याचं ते संधी झालेली आहे. अविद्योद्यान म्हणजे अविद्या रूपी बगीचा, उद्यान म्हणजे बगीचा. त्या बगीच्याचा, अविद्येच्या बगीच्याचा नाश करणारे तुम्ही आहात. कोण आहात? द्विरथ. द्विरथ म्हणजे हत्ती. द्विरथ म्हणजे हत्ती. हत्ती जसा बगीच्याचा नाश करतो तसे तुम्ही अविद्यारूपी बगीच्याचा, उद्यानाचा नाश करणारे आहात. म्हणजे त्याचा अर्थ अविद्येचा नाश करणारे आहात असं त्याचा अर्थ आहे. शम दम मदन मद भेद. त्याचप्रमाणे शम दम मदन मद भेद. शमदमांच्या द्वारा, शम म्हणजे मनाचा निग्रह, दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह. या मन आणि इंद्रियाच्या निग्रहाने तुम्ही मदन मद भेद, मदन मद भेद, मदन म्हणजे काम, मदन मद म्हणजे गर्व, त्या कामाचाही गर्व तुम्ही नष्ट करणारे आहात. मदन मद भेद म्हणजे त्या कामाचाही, कामाला मोठा अभिमान आहे. कामाची कोतवाल याने नागविली बहुत हसी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. जमदग्नी पराशर नाडिले महान महान ऋषी, क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी. जोहार मायबाप जोहार मी कायापुरीचा. हा काम मोठा विचित्र आहे. कामाची कोतवारी आणि नाडिले बहुताशी. या कामाने अनेकाला बेजार केलं. जमदग्नी पराशर नाडिले महान महान ऋषी. पराशर कोण होते? पराशर कोणाचे नातेवाईक होते ते? व्यासांचं काय नातं होतं? ठीक आहे, तुम्ही ऐकून सांगितलं. व्यासांचं काय नातं होतं त्यांचं? बोला. व्यासांचं त्यांचं काय नातं होतं? काय नातं होतं कोणी सांगितलं? वडील होते. आमच्या कालच विषय झाला होता. काय? पराशरापासून त्यांची आई कोण होती? कल्पना. व्यासांची आई कोण? मी भागवत ऐकणारी माणसं आहात. महाभारत किती वेळा सांगितलं नाही? सत्यवती कोण होती? सत्यवती बरोबर आहे. सत्यवती कोण? ती कोणाची मुलगी होती? सत्यवती बोला. सत्यवतीचा बाप कोण? हा? सत्यवतीचा बाप कोण? मोठ्याने सांगा, हसू नका. नाही माहिती. सत्यवतीचं पालन केलं तर दास कोळ्याने. कुणी केलं तर पालन? त्याचा जन्म कुठे झाला? कुठे झाला जन्म? नाही. तिला नाव आहे मत्स्यगंधा. माशाच्या पोटातून तिचा जन्म झाला.
म्हणून तिला नाव होतं मत्स्यगंधा. नंतर दुर्गंधा, नंतर सत्यवती. असं सगळा इतिहास सांगायची काही गरज नाही, मग हे लांबलं जाईल. काय मदन मदन मदभेद त्याच्यावर सांगितलं. कामाजी कोतवाले आणि नागविले बहुताची, हरी हराची आबरू घेतो भय नाही त्याची. हरी हराची आबरू घेतो. हरीची काय आबरू घेतली आणि हराची काय आबरू घेतली? कल्पना आहे? हरीची आबरू घेतली. कुठं बसले होते भगवान? स्मशानामध्ये बसले होते का? शंकर नाही, भगवान विष्णू बसले होते. स्मशानात बसले होते का? कधी बसले होते? कोणाच्या मावतीला गेलते? मावतीला गेलते. मग स्मशानात का बसले जाऊ? वृंदा नावाची दैत्याची पत्नी होती, वृंदा. त्या वृंदेच्या चितेजवळ बसले होते लोक. आठवत तुम्हाला? काय हरिहराची आबरू घेतो. भगवान तिच्या नवऱ्याचं रूप घेऊन गेले, तिला भ्रष्ट केलं होतं. त्याच्याशिवाय तो मरत नव्हता. कोण कोण? तिचं नाव राहा वृंदेचं. त्याचं नाव काय? जालिंदर. बरोबर. काय वृंदेचा नवरा? तो मरत नव्हता. त्याचं भगवान शंकराचं युद्ध चाललं होतं. भगवान शंकराला विजय मिळतच नव्हता. हा फार जबरदस्त होता. मग याचं भविष्य होतं. हा केव्हा मरणार होता? याच्या पत्नीचं पातिव्रत्य, जर ती पतिव्रता होती, त्या पतिव्रतेच्या जोरावर तो मरत नव्हता. वृंदेच्या पातिव्रत्याच्या धर्मावर जोरावर तो मरत नव्हता. मग आता युद्ध करून तर थकले, तो काही मरत नाही. मग भगवान शंकराने इशारा केला, जिजाजी तुम्हीच बघा आता, किंवा दाजी भाऊजी काय असेल. कोण? भगवान विष्णू. हे कोण होते भगवान शंकराचे? हे पुराणे, हे मेव्हणे होते. मेव्हणे. पार्वती भगवंताची बहीण होती भगवान विष्णूची. तुमच्या बहिणीचे कुंकू टिकवायचं असेल तर बघा, काही करा उपाय. असा इशारा केला, सांगितलं नाही. ते कळलं भगवंता, आणि मग भगवान गेले. अनेक रूप धारण केली. तिथे पहिलं कोणतं रूप धारण केलं होतं? पहिलं रूप धारण केलं तर वानराचं. त्याला काही पटेना त्या गोष्टी काही. मग त्याचं ते प्रेताचा कोथळाचा आणून टाकला तिचा. तरी तिनं सांगितलं शक्य नाही, हे सगळा बनावटपणा आहे. हे काय नाटकं लावले?
मग भगवंत आणि त्याचं रूप घेऊन आले भगवान जालिंदरच. मग मी फार थकून आलो वगैरे वगैरे. मग तिनं पाणी ठेवलं, काय पुष्कळ कथा भागी त्या सोडून जाऊ द्या, सगळं सांगत बसलं तिकडे वेळ जाईल आपला. मग त्याला स्नान घातलं. काय आता नवरा आहे ना तो, नाना प्रकारचे सुगंधित द्रव्य लावून स्नान घातलं, औक्षण केलं, युद्ध करून आलाय, पंचपक्वान्नाचं जेवण घातलं. काय करावं लागत नाही देवाला भक्ता करता. लक्षात ठेवा, भगवान शंकर हे भगवान विष्णूचे महान भक्त आहेत. त्याने काय करावं लागत नाही भक्ता करता. वाटतं ते केलं त्यांनी. भक्ता करता बायको सुद्धा झाला. बायको कोणी होईल? आई होईल, बाप होईल, सगळं होईल. त्याचा बाप सारखा आहे, तुझ्या आई सारखा आहे, बहिणी सारखा आहे, पण बायको सारखा कोणी म्हणत? बायको कोणी होत? भगवान तेही आहे. भक्ताच्या कार्याकरता काय होत नाही भगवान. लक्षात. आणि मग तिला भ्रष्ट केलं, तेव्हा हा मेला इकडे. मग नुसतंच भ्रष्ट केलं नाही, तिथं प्रगट झाले बाबा. प्रगट झाल्यावर तू आणि हे काम केलंस. अरे अरे, तुला सुद्धा वियोग सहन करावा लागेल. लक्षात ठेव, शाब्द पतिव्रता आहे. मग ती सती गेली. तिनं आपल्या शरीराचं दहन करून घेतलं, तर मेली ती. आणि तिथं बसले होते भगवान. वृंदे 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 करत. मग त्या राखेतून 3 रोपटे निर्माण झाले, अशी मोठी कथा आहे ती. मग त्यातलं एक घेतलं भगवंताने, तुळस. आणि ती तुळस म्हणजे वृंद आहे. म्हणून म्हटलं हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. आता हे हरीचं झालं, आता हराचं. हराची काय आबरू घेतली? शंकर भक्त. हराची काय आबरू घेतली? नाही म्हणत. ज्यावेळी भगवंताने मोहिनी रूप धारण केलं, केव्हा केलं होतं? हा भस्मासुराला वरदान दिलं होतं भगवान शंकराने. मोठी कथा आहे त्या. ह्या सगळ्या कथा झाल्यात आपल्या, कमी नव्हता त्यावेळेस. त्यांना रोज लागतं चिताभस्म. चिताभस्माले सृगपि न करोटे परिकरः अमंगल्यम माल्यम, असं ह्याच्यात आहे शिवमहिमा. आता रोज कोण माणूस कोण मरतील? रोज काय मरतं का? रोज हरियाणात चिताभस्म पाहिजे रोज. मग त्यांनी तो जो भक्त होता भस्मासूर, तो मोठा भक्ती करायचा. लबाड होता तो, पण भक्ती करायचा. वरून वरून भाव दाखवायचा, पण खरा आतून भाव नव्हता. मग त्यानं सांगितलं, हे बा आता असं करतो, मिळत नाही ना भस्म. मग जो मनुष्य आता प्राणांताचा वेळ आली त्याची, की आता त्याचा प्राण जाणार आहे, तर त्याच्या डोक्यावर हात ठेव, त्याचं भस्म होईल ते घेऊन ये. तो म्हणला बरं. काही दिवस प्रयोग केला त्याने हा. पण पुढे पार्वती मातेला पाहिलं. पार्वती मातेच्या सौंदर्याला उपमाच नाही.
ज्ञानेश्वरीत म्हटलेले पहिले सांगते, देवी का दैसे स्वरूप तुझे. ही गीता कशी आहे? जसं तुझं स्वरूप आहे तशी गीता आहे. तेव्हा पाहिलं पार्वतीला, म्हणला येते म्हाताऱ्या माणसाला काय करायचे, असे सुंदर बायको, याचाच काटा काढायचा. मग लागले मागे भगवान शंकराचे. त्याला वरदान दिलं तर मस्तकावर हात ठेवा लागेल. आता शंकराच्याच डोक्यावर हात ठेवायचा, म्हणजे ही बाई आपल्याला मिळेल. भगवान शंकर पुढे हा माग म्हणजे तिला सगळी. तुम्ही वरदान देता पण विचार करत नाही मागे पुढे याचा काय होईल. ब्रह्मदेव तसले आणि हेही तसलेच घोडा. पळून 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 बेजार थकले. भगवान पार्वती मातेने भगवंताला प्रार्थना, देवा म्हणलं तर पहा ना तूच, म्हाताऱ्या माणसाला काय ताप या केव्हा पळतील ती. मग भगवान मोहिनीचं रूप घेऊन त्यांनी पाहिलं, अरे म्हणले पार्वतीपेक्षा ही सुंदर आहे. म्हणले तुमचे कुठे कुठलं आहे तुमचं गाव? तुला काय गावाचं करायचं माझं? तुमचे आई बाप, तुला काय करायचं आमच्या आई बापाचं? नाही म्हटलं. काय म्हटलं नाही? तुम्ही विवाह केला की नाही अजून? तुला याची पंचायत काय? तू कशाला विचारतोस हे मला? नाही पण काय? नाही केलं मी अजून. मग माझ्याशी कराल का? हो, तयारी आपण. त्याच्याकरता जाते द्या. पण म्हटलं एका अटीवर. म्हणजे काय अट आहे? मला नाचकामाची फार हौस आहे, मला आवडतं. माझ्या बरोबर नृत्य करणारा जर असेल तर त्याला मी वर वर करीन. कळलं का? म्हटले बरं, काही हरकत नाही. माझ्यासारखं नृत्य करणार? हो, तुमच्यासारखं नृत्य करणार. पहा बरं त्याला काय पाहिजे. हिनं सुरुवात केली मोहिनीने नाचायला. मग तोही नाचायला. आता लग्नात लोक नाचतात की नाही, मग नवरदेव बी येतो नाचायला, मग नवरी बी येते. कारण आता काय लग्न जे होतात ते बापवार पोरींचे होत नाही, आता बाया माणसाचे होतात. पूर्वी 10 वर्षाचा नवरदेव आणि 8 वर्षाची नवरी, मुला मुलीचे लग्न व्हायचे. आता बाया माणसाची, हे 32 वर्षाचा आणि 28 वर्षाची राहिली तर पोरं आहे. हे मुलं राहिली नाही. आणि मग ते जेव्हा नृत्य नाचू लागले, मग ती बाई बी नाचू लागली, ते बाबा बी नाचू लागले. मग जसं हे करील मी करील तसं करायचं, लक्षात ठेव. तर मी तुला वर ऐकत जा तुम्ही. काही बोलत राहत. तर मी तुला वर करील. मग ते जसं ते करतील तसं मग ते नाचता 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 हात भगवंताने केले. असे 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 त्याने वाटायचं भगवान करतील तर करायचं ना. मग असे असे हात करता करता तो इतका बेभान झाला त्या रूपाला पाहून की त्याला भानच राहिलं नाही मी मरण म्हणून. म्हणजे असं करता करता हात ठेवला मस्तकावर भगवंत स्वतः, त्याच्या नाही, त्याच्या स्वतः. त्याने मी ठेवला. त्याने ठेवल्याबरोबर भस्म झाला. खला संपला विषय. भगवंत तिकडेच पळत होते.
मग ते आले, विचारलं एवढा मोठा विचित्र हा माणूस कसा मारला तुम्ही? म्हणजे तुमचे काम झालं ना? सोयरे जास्त चौकशी करत जाऊ, काम झालं, संपला विषय. नाही पण कसं मारलं ते सांगा ना, मी का फरक आहे का? अहो तुम्ही तर फार जवळचे आहेत हो, आमच्या बहिणीचे मिस्टर आहेत तुम्ही, आणि मग तुम्हाला सांगायलाच पाहिजे मला. म्हणलं मी मोहिनी रूप धारण केलं. मोहिनी? तो तुम्हाला मोहित झाला? हो. मग ते मला दाखवा. झाली का पंचायत? काय म्हणलं त्याच्या करता मी म्हणत होतो नको म्हणून. मग दाखवलं ती मोहिनी. आता हे बडे बाबा म्हणजे फार घोळा माणूस. ते मोहिनीला पाहिलं तुझ्याच मागलेलं पळायला. तिथं शब्द वापरलेत महाराजांनी. हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी, किंवा महादेव बडा देव सब देवन का बाबा, भिल्लीनी के पीछे लगे करे तोबा तोबा. भिल्लीन माहिती आहे का? भिल्लीन माहिती का नाही? ते बाबा हे काही जागेवर येई ना, मग तिनं भिल्लीचं रूप घेऊन नृत्य केलं होतं. आणि मग ते माग लागले, भिल्लीने की पिछे लगे करे तो बस. हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याची. तुमच्या मेमरीत तुम्ही ठेवा, सगळं बाकीचं कचरा भरलाय ना, हे सगळं मेमरीत ठेवावं लागतं. आम्ही दुसरं काही ठेवत नाही मेमरीत, लक्षात ठेव. असू दे, मला सांगायचं काय, शमदम मदन मद भेद. शम म्हणजे मनाचा निग्रह, दम म्हणजे इंद्रियाचा निग्रह, काम क्रोध बंदी खाणी. तुका म्हणे दिले दोणी इंद्रियाचे धनी, आम्ही झालो कोसार. काय या कामक्रोधाने भयंकर त्रास दिला. हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याची. जमदग्नी पराशर नाडिले महान महान ऋषी. जमदग्नी खून करावा का नाही? कोणाचा? रेणुका मातेचा. कोणी केला? परशुरामाने. मोठा इतिहास आहे तो. कशामुळे केला? हा बाबा भयंकर क्रोधी. कोण? जमदग्नी. मग त्यांचा सहस्र अर्जुनाने त्यांच्यावर वार केले. मग एवढा क्रोधी असताना कसं काय केलं? ज्यावेळी त्यांनी पत्नीला मारलं, 4 मुलंही मारली या जमदग्नीनं. मग सांगितलं त्याला, तू चालता हो, तुझ्यामुळे हा फार विचित्र प्रकार आहे. क्रोधामुळे, क्रोध नको आहे. क्रोध हा माणसाचं आयुष्य संपवतो. तुम्हाला थोडा राग आला की आयुष्य कमी झालं. मग क्रोधाला थारा द्यायचा नाहीये. क्रोध हा आयुष्य संपवतो, रक्त जाळतो तो आणि आयुष्य संपवतो. तुझ्यामुळे चालता होतो. सांगितलं मी जर गेलो तर तुमचं फार वाईट नुकसान होईल. होऊ दे, नुकसान झाले तरी चालेल, पण तू थांबायचं नाही. मग क्रोध निघून गेला आणि मग सहस्र अर्जुनाने त्यांच्यावर वार केला. आणि त्यामुळे परशुरामाने 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली. त्याचा बदला आहे. कथा आहे माझं, जाऊ द्या. मला काय सांगायचं? शमदम मदन मद भेद. शम, दम आणि मदन असा असणार तो काम, ज्या कामाने अनेकांचे
फडशा उडवल्या, अनेकांची फजिती केली. तो जो काम आहे त्या कामाचा गर्व नष्ट केला. कामाचा गर्व नष्ट करणारे असे तुम्ही कोण? सद्गुरू. सद्गुरूने केलं. सद्गुरू आणि परमात्मा दोन आहेत का? आपल्या संप्रदायामध्ये गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अशा दया सागर, दया अर्णव, अर्णव म्हणजे समुद्र, दयेचा सागर असणारे देवा तुमचा जय जयकार असो. असं सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज आपले सद्गुरू निवृत्तीनाथ यांना वंदन करता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या बघू. कुंडलिक वरदा ज्ञानदेव